होलसेलवाले पण सांगितले, रिटेलवाले पण सांगितले. आणि सगळं किरकोळचा भाव आहे इकडे. काय भाज्या मिळतील, फक्त फिरायला लागेल मार्केटमध्ये. भाव बऱ्यापैकी उतरलं शेवग्याच्या शेंग्यामुळे अंदाज नाही लावू शकत. गावठी आहे ना ताई, एकदम प्युअर गावठी. पूर्ण मार्केट आहे, होलसेलवालं रिटेलवाला. इकडे तामिळनाडू काकडी आहे. पण जवळजवळ 6-7 भाज्या बघितल्या सध्या अजून तिखट होत चालली आहे रेटमध्ये. इकडे सर्व दुधी आणि काकडीच दिसते. सर्व भाज्यांमध्ये मटर वापरा. फ्लॉवर थोडा महाग झालेला आहे. ओके, जशी टोमॅटोची क्वालिटी तसा रेट मारून तुम्ही दूध नाक्यासाठी जाऊ शकता. होलसेलवाला भाजी मार्केट असलं तर इकडे तुम्हाला रिटेलमध्ये पण भाज्या मिळतात. नमस्कार मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबारान फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता मी आहे कल्याणला आणि हे कल्याण FMCचं भाजी मार्केट आहे जे आपल्या पाठीमागे तुम्हाला दिसतं आहे. आणि हे होलसेलवाला भाजी मार्केट असलं तर इकडे तुम्हाला रिटेलमध्ये पण भाज्या मिळतात. हे सकाळी 4 वाजता भाजी मार्केट चालू होतं, जे दुपारी 12 वाजेपर्यंत असतं. आता सकाळचे 10 वाजलेत, आपण 10 वाजता आलो आणि आज आपण इथे बघणार आहोत ते किरकोळमध्ये भाज्यांचे काय रेट आहेत ते. आता तुम्ही आपला शनिवारचा व्हिडिओ बघितला असेल भाजी मार्केटचा, FMC वाशी भाजी मार्केटचा, आणि तिथे सर्व ते होलसेलवाला भाजी मार्केट होतं. तुम्हाला होलसेलमध्ये रेट सांगितले होते, पण आज तुम्हाला कळणार आहेत ते किरकोळमधले भाज्यांचे रेट. आजची तारीख आहे 17 फेब्रुवारी 2026. तर आजच्या तारखेला कोणत्या भाज्या अवेलेबल आहेत कल्याण भाजी मार्केटमध्ये आणि काय रेट नाहीत ते बघूया. या भाजी मार्केटच्या समोर हे फुल मार्केट पण आहे, इकडे कांदा मार्केट पण आहे आणि हे आहे ते भाजी मार्केट. संपूर्ण एरिया आहे ना हा कल्याण FMC मार्केटचा आहे. पलीकडे तिकडे तुम्हाला फळ मार्केट पण दिसेल, बरीच मार्केट्स आहेत तिथे एवढ्या एरियामध्ये. आणि इकडे पुढे तो रोड आहे, कल्याण स्टेशनवरनं पत्री पूल डोंबिवलीला जायचा रोड आहे राईट साईडला. आणि पत्री पूलच्या जस्ट अलीकडेच गेट आहे. इकडे तिकडून तुम्हाला दिसतो का गेट, हा बघा तो जो गेट आहे ना, तिथून तुम्हाला राईट मारून यायचं आहे आतमध्ये. आणि जरा पुढून आलात तरी येता येतं तुम्हाला, काय प्रॉब्लेम नाही. पुढे राईट मारून तुम्ही दूध नाक्यासाठी जाऊ शकता. आणि हे आहे ते भाजी मार्केट. हे आपल्याला सुरुवातीलाच होलसेलमध्ये टोमॅटो दिसत आहे, जे की 250 रुपयाला तुम्हाला जाळी मिळणार आहे. 25 ते 26 किलोची जाळी आहे हे बघा टोमॅटो. आणि याच्यामध्ये दुसरं क्वालिटी पण आहे जी 300 रुपयेवाली. 300 रुपयात तुम्हाला 25 किलो टोमॅटो मिळतो. 300 रुपयामध्ये पूर्ण जाळी होलसेलमध्ये. सुरुवातीला आपल्याला होलसेलवाले टोमॅटो दिसले, रेट बघा 10 ते 12 रुपये किलो असा रेट चालू आहे सध्या होलसेलमध्ये टोमॅटोचा. आणि इकडे 350वाला रेट पण आहे. जशी टोमॅटोची क्वालिटी तसा रेट 350मध्ये 25 ते 26 किलो टोमॅटो तुम्हाला मिळतील होलसेलमध्ये. हे सर्व होलसेलवाले टोमॅटो. आणि इकडे तुम्हाला मिळेल रिटेलमध्ये. कसा टोमॅटो दादा? 30 रुपये किलो. रिटेलमध्ये 30 रुपये किलो टोमॅटोचा रेट आहे. चांगल्या क्वालिटीचे टोमॅटो आहेत हे दादा सांगतात. हे 500 रुपयाचा क्रेड आहे, म्हणजे 25 किलो, म्हणजे 20 रुपये किलो पडेल तुम्हाला होलसेलमध्ये. 10 रुपयाचा तर फरक असणार होलसेल आणि किरकोळमध्ये. समोरच आहे तुमच्या. हा 500 रुपयाचा क्रेड आहे आणि हे 30 रुपये किलो टोमॅटो. ह्याच्यामध्ये तुम्हाला 25 ते 26 किलो टोमॅटो मिळतील. हा जो मी माल सांगतो ना तुम्हाला 25 ते 26 किलो, हा कटिंग होऊन येणार आहे पूर्णपणे. तर तुम्हाला जो आतमधला टोमॅटो आहे ना तो 25 ते 26 किलो मिळेल तुम्हाला. काट्यावरती टाकलं तर तुम्हाला 27 ते 28 किलोमध्ये क्रेड भरेल हा पूर्ण वजन. कसे आहे फरस बी दादा? 20 रुपयाला अर्धा किलो फरस बी. 30 रुपये किलो, 40 रुपये किलो मिळेल तुम्हाला फरस बी. 20 रुपयाला अर्धा किलो आहे. इकडे लिंबू आहे आणि हे किलोवर आहे. 80 रुपये किलोने तुम्हाला लिंबू मिळतील. किलोमध्ये किती बसत असतील दादा? किलोमध्ये 25, 30 ज्या साईज घेणार बघा साईजवर डिपेंड आहे. मोठीवाली घेतली तर 25 एक बसतील, छोटी साईज घेतली तर 30 एक बसतील. म्हणजे 25 ते 30 लिंबू बसतात किलोमध्ये. 80 रुपये किलो लिंबू आहे. शिमला कशी आहे दादा? बघा शिमला मिरची आहे इकडे 60 रुपये किलो आहे. दादा सांगतात 1 नंबर शिमला आहे. ओके, कुठला? बॉक्समध्ये जो येतो ना, ओके. आणि थैलीमध्ये येतो तो म्हणजे होलसेलमध्ये थैलीवाला वेगळा आणि बॉक्समधला वेगळा. हा बॉक्समधला आहे, म्हणजे बॉक्समधला 1 नंबर असतो. आणि व्यवस्थित डाग नाही वगैरे काय नाही, दिसतंच आहे डाग वगैरे काय नाही. 60 रुपये किलो आहे. इकडे दुधी आहे जो 20 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. 50 रुपयाला 2.5 किलो दुधी. इकडे फ्लॉवर आहे जो 50 रुपये किलो आहे. 120 रुपयाला तुम्हाला 2.5 किलो मिळेल फ्लॉवर. फ्लॉवर थोडा महाग झालेला आहे मार्केटमध्ये, रेट वाढला आहे फ्लॉवरचा. रताळे कसे दादा? रताळे 40 रुपये किलो. बघा रताळे 40 रुपये किलो. महाशिवरात्र संपली तर रेट कमी झाला आहे. नाही तर कमी तर आता तुम्ही गुळून घेणार तर 20 रुपयाला किलो भेटणार. बघ होलसेलमध्ये घेतलं तर 20 रुपये किलो पण मिळेल. बघा आजचा रेट रताळ्यांचा होलसेलमध्ये 20 रुपये, रिटेलमध्ये 40 रुपये. आणि इकडे बोरं पण आहेत. बोरं कशी? बोरं तुम्ही किरकोळ घेणार तर 60 रुपये किलो आहे. बघा 60 रुपये किलो आहे.
आता पूर्ण गोणी घेणार तर 50 रुपये किलो. बघा होलसेलमध्ये 50 रुपये किलोने मिळेल तुम्हाला आणि गोणी जवळजवळ 40-50 किलो ना. आणि कोबी आहे, कोबी कसा किलो आहे? दिखाओगे तुम्हाला आपके 20 रुपये किलो आहे. हे बघा 20 रुपये किलो कोबी आहे आणि तुम्हाला हा पूर्ण गड्डा जेवढा बसेल तेवढा घ्यावा लागेल, असा कापून वगैरे नाही मिळणार. आणि हा बघा कोळा आहे, हा 60 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. कोळ्याचा भाव पण बऱ्यापैकी वाढला आहे आता. 60 रुपये किलोने तुम्हाला कोळा मिळेल. काकडी कशी आहे? 70 रुपये अडीच किलो. बघा 70 रुपये 2.5 किलो तुम्हाला काकडी मिळेल, म्हणजे 30 रुपये किलो. आणि काकडी गावठी काकडी आहे. विकणारे काका पण सुंदर, काकडी पण सुंदर. आणि गाजर कसे आहे ते? 100 रुपये अडीच. बघा हे 100 रुपयाला 2.5 किलो, 40 रुपये किलो. आणि कारली 60 रुपये किलो. 150 रुपये अडीच किलो. 150 रुपये 2.5 किलो, 60 रुपये किलो कारली आहे. बघा इकडे मटर आहे. कसं आहे मटर दादा? बघा हा मटर 100 रुपये 3 किलो आहे. मटर अजून पण स्वस्त आहे बऱ्यापैकी, मस्तपैकी. सर्व भाज्यांमध्ये मटर वापरा. 100 रुपयाला 3 किलो मटर आहे. आणि होलसेलमध्ये कसं आहे? गोणी घेतली तर पूर्ण गोणी घेतली तर तुम्हाला 26 रुपये किलोने मिळेल. होलसेलमध्ये जवळजवळ 50 ते 60 किलोची गोणीच आहे. 60 किलो असेल ना. भरलेला आहे मटर चांगल्यापैकी. इकडे फ्लॉवर आहे तो 100 रुपयाला 2.5 किलो, म्हणजे 40 रुपये किलो. तर गाळा नंबर बघा, जे 36. लोकांची कंप्लेंट असते गाळा नंबर नाही दाखवत. गाळा नंबर पण बघा, जे 36. इकडे सर्व होलसेलवाले दिसतं, पॅकिंग करून ठेवलं आहे. फरसबी कशी आहे दादा? बघा फरसबी आहे ती 100 रुपयाला 2.5 किलो, 40 रुपये किलो. आणि घेवडा, हा पण घेवडा 100 रुपयाला 2.5 किलो, म्हणजे 40 रुपये किलो घेवडा पण. इकडे काकडी आहे, कोबी आहे, वांगी आहे. वांगी कशी आहे दादा? बघा 20 रुपये किलो. किती किलोचं आहे पॅकिंग आहे? 13 किलो, 12-13 किलोचं पॅकिंग आहे, पिशवी आहे. आणि 20 रुपये किलोने तुम्हाला ही वांगी मिळतील होलसेलमध्ये. तर हे होलसेलचा रेट आहे हा वांग्यांचा. फ्लॉवर खूप आहे मार्केटमध्ये, कोबी आणि फ्लॉवर खूप आलं आहे मार्केटमध्ये. बघा कोबी आणि फ्लॉवर खूप आहे. आणि इकडे दुधी आहे, आणि दुधी आहे तो 24 रुपये किलो आहे. आणि ह्या पॅकिंगमध्ये तुम्हाला 16 ते 18 किलो येईल दुधी. आणि रेट असेल तो 24 रुपये किलो दुधीचा. इकडे सर्व दुधी आणि काकडीच दिसते. इकडे मिरची पण आहे. बघा इकडे तिखटवाली मिरची आहे, जी सध्या अजून तिखट होत चालली आहे रेटमध्ये. आज 130 रुपये किलो आहे. शनिवारी आपण वाचीच्या मार्केटमध्ये बघितलेलं तर 100 रुपये किलो होती. आणि ते होलसेल किरकोळ रेट तेच आहे, 320 रुपयाला 2.5 किलो, 128 रुपयाला 1 किलो मिळेल तुम्हाला. आणि इकडे कमी तिखटवाली पण आहे. आणि आलं कसं आहे दादा? आणि आलं आहे ते 60 रुपये किलो आहे. ओके, पाव किलो अर्धा किलो घेतलं तर ओके. बघा म्हणजे हा होलसेलचाच रेट आहे 60 रुपये किलो आल्याचा. आणि असं तुम्ही किरकोळमध्ये घ्यायला गेले तर 30 ते 40 रुपये अर्धा किलो मिळेल, म्हणजे 80 रुपये किलोने मिळेल तुम्हाला किरकोळमध्ये. होलसेलमध्ये 60 रुपये किलो. ही कमी तिखटवाली मिरची जी आहे ही 90 रुपये किलो आहे आजच्या तारखेला. आणि तिकडे जी मिरची आहे मोठी, म्हणजे ही साईज बघा छोटी आहे, आणि त्याची साईज मोठी ती 80 रुपये किलो आहे. इकडे गिलका आहे जो तुम्हाला 100 रुपयाला 2.5 किलो मिळेल, म्हणजे 40 रुपये किलो. आणि तोंडली आहे ती पण 100 रुपये 2.5 किलो, म्हणजे 40 रुपये किलो किरकोळचा भाव आहे हा. तिकडे वांगी आहेत. वांगी कशी आहे दादा? बघा वांगी पण 100 रुपये 2.5 किलो. आता हा मार्केटचा पॅटर्न दिसतोय 100 रुपये 2.5 किलो, कारण जवळजवळ 6-7 भाज्या बघितल्या जे 100 रुपये 2.5 किलोच आहेत, 40 रुपये किलो. हां बघा भाव पण होईल, 80 रुपये 2.5 किलो देतील. भेंडी कशी आहे? भेंडी आहे ती 50 रुपये किलो आहे भेंडी. आणि तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये घेता तर अजून स्वस्त मिळेल. 150 रुपयाला 5 किलो मिळेल, म्हणजे अजून स्वस्त मिळेल तुम्हाला. इकडे भोपळा आहे, हा पिवळावाला भोपळा आहे जो सांबारमध्ये जास्त वापरला जातो. हा 24 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. आणि आपला हा भाजीवाला भोपळा आहे तो 20 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. इकडे तामिळनाडू काकडी आहे ती तुम्हाला 40 रुपये किलोने मिळेल. बाहेरच्या साईडला तुम्हाला अशा पालेभाज्या पण मिळेल. याच्या बाहेरच्या साईडलाच बसलेलं असतात. हे पूर्ण मार्केट आहे, होलसेलवाला रिटेलवाला शेवटपर्यंत आहे तिकडे. आणि इकडे तुम्ही बाहेरच्या साईडला आले तुम्हाला इकडे भाज्या पण मिळतील. कांदे कसे आहे? बघा 20 रुपयाला हे कांद्याच्या पाती आहे. जवळजवळ 10-12 कांदे आहेत त्याच्यामध्ये. आणि मेथी कशी आहे?
मेथीची जोडी आहे ती 20 रुपयाची. शेपू पण 20 रुपये ना. बघा शेपू पण 20 रुपये, म्हणजे कुठलं पण घ्या 20 रुपये. मेथी घ्या, शेपू घ्या, काही घ्या, 20-20 रुपये तुम्हाला मिळेल. बघा कोथिंबीर पण आहे जुडी, गावठी कोथिंबीर आहे बघा बारीकवाली, 20 रुपयाने तुम्हाला मिळेल जुडी. कांदा, कोथिंबीर, शेपू, मेथी 20-20 रुपये जोडीच आहे. इकडे मुळं आहे, जवळजवळ 5 ते 6 मुळे आहेत छोटे मोठे, जे तुम्हाला 30 रुपयाने मिळतील मुळे. हे बघा इकडे कोथिंबीर घेतली आपण, 30 रुपये जोडी सांगितली, पण 50च्या 2 जुड्या आहेत. आणि एकदम गावठी जुडी आहे म्हणून सांगतात ताई. गावठी आहे ना ताई, एकदम प्युअर गावठी, वास पण येतो आहे. आणि बघा अशी जुडी आहे, 2 जुड्या दिल्यात 50 रुपयाला. तर इथे बीट आहे 60 रुपयाला 2.5 किलो बीट आहे. एवढा स्वस्त झाला आहे बीट, 24 रुपये किलो, 60 रुपयाला 2.5 किलो बीट. आणि इकडे टिंडे आहेत होलसेलमध्ये, या 45 रुपये किलोने तुम्हाला मिळतील. आणि एक 15 किलोची ही पिशवी असेल अंदाजाने, कमी जास्त असू शकते, पण टिंडे पण आहेत मार्केटमध्ये. आणि बघा इथे असं होलसेल पण आहे आणि तुम्हाला रिटेल पण आहे, सगळ्या प्रकारचं मार्केट आहे इकडे. तुम्ही होलसेलमध्ये पण घ्या, रिटेलमध्ये पण घ्या. मी तुम्हाला दोन्हीचे भाव दाखवतो आहे, जसं भेटेल तसं. बघा केवढं आहे आता, बघा 23.5 किलो आहे याच्यामध्ये. आणि 22 रुपये किलो ना, जेवढा आहे तो 22 रुपये किलोने आहे बघा एवढा. आणि पिशवीमध्ये तुम्ही बघितलं किती किलो बसतं आहे ते, 23.5 किलो होता, त्याच्यामध्ये कमी आहे 19 किलोचं आहे. त्यामुळे अंदाज नाही लावू शकत हे 20 किलो आहे, 10 किलो आहे, 15 किलो आहे. आता हे वांगी आहेत, ही 20 रुपये किलोने तुम्हाला होलसेलमध्ये मिळते. इकडे ब्रोकली आहे, जी तुम्हाला 40 रुपये किलोने मिळेल ब्रोकली. बघा इकडे काय गाला नंबर 75, 40 रुपये किलो ना. ही आहे सुरती पापडी बारीकवाली, ही कशी किलो दादा? 80. बघा ही 80 रुपये किलो आहे, बारीकवाली पापडी, सुरती पापडी म्हणतात त्याला. 80 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. इकडे शेवग्याची शेंग आहे, ही 250 रुपयाला 2.5 किलो, म्हणजे 100 रुपयाला किलो आहे तुम्हाला शेवग्याची शेंग. इकडे पण ब्रोकली आहे, कशी किलो? ब्रोकली 30 रुपये किलो. इकडची ब्रोकली 30 रुपये किलो आहे. माझी बघितली 40 रुपये होती, पण जरा क्वालिटीमध्ये फरक असणार आहे 100%. ही 30 रुपये किलोवाली आहे. आणि शेंग आहे ती 100 रुपये किलो आहे. भाव बऱ्यापैकी उतरलं आहे शेवग्याच्या शेंग्याचा. इकडे होलसेलमध्ये दोडका आहे 60 रुपये किलो ना. होलसेलमध्ये रेट आहे दोडक्यांचा 60 रुपये किलो. आणि पूर्ण पॅकिंग जवळजवळ 35 किलो माल आहे आतमध्ये. होलसेलमध्ये दोडका पण आता महाग आहे 60 रुपये किलो. इकडे मिरची आहे, कशी किलो आहे दादा मिरची? बघा ही मिरची 60 रुपये किलो आहे. आपण म्हणतो ना भजीवाली मिरची ती ही. आणि ही 80 रुपये किलो आहे. कमी तिखटवाली मिरची स्वस्तच आहे, म्हणजे कमी रेट आहे. तिखटवाली मिरची नाही, 120 रुपये किलो रेट आहे तिखटवाल्या मिरची सांगतो दादा. आपण सुरुवातीला बघितलं 130 रुपये किलो होता. इकडे लसूण आहे मार्केटमध्ये, भाजी मार्केटमध्ये. हा तुम्हाला 120 रुपये किलोने मिळेल होलसेलमध्ये. पूर्ण गोणी ही 23 ते 27 किलोची असेल. आणि हा MP चा लसूण आहे, इंदोर लसूण म्हणतो ना तो लसूण आहे हा MP चा. यांचा गाळा नंबर आहे 82. इकडे तुम्हाला असं होलसेलमध्ये लसूण पण मिळेल. इकडे आवळा आहे, तो 60 रुपये किलो आहे. आणि हा 50 किलोचा बॉक्स आहे. होलसेलचा रेट आहे 60 रुपये किलो. सुरण आहे ते पण आहे 60 रुपये किलो. भाज्या सगळ्या दिसत आहेत मार्केटमध्ये, फिरायला लागतं थोडंसं भाज्या बघायला. जसं की हा फणस पण आहे, 60 रुपये किलो. बघा फणस पण 60 रुपये किलो आहे. कच्चा फणस, भाजीचा फणस 60 रुपये किलो. आणि यांचा गाळा नंबर आहे जे 120. जसं शेवटपर्यंत तुम्हाला यायला लागेल, सगळ्या भाज्या मिळतील, फक्त फिरायला लागेल मार्केटमध्ये. इकडे लसूण आहे, पाकळी लसूण 1-1 किलोचं पॅकिंग बनवून ठेवलेलं आहे. हा 180 रुपये किलोवाला आहे लसूण. आणि तोवाला लसूण दादा? तो 200 रुपये. आणि तो 200 रुपये किलो. अख्खा लसूण 200 रुपये किलो. आणि यांच्याकडे खोबरं, नारळ सगळंच मिळतं आहे. नारळ कसे आहेत आज? बघा हा नारळ 30 रुपयाने. किरकोळचा रेट सांगतोय, इथे का होलसेल मिळणार नाही तुम्हाला, हे किरकोळवाला आहे सगळं. तर कांदे बटाटे पण आहेत इकडे, आणि सगळं किरकोळचा भाव आहे इकडे. 100 रुपयाला 5 किलो कांदे आहेत. 2 किलो. आणि बटाटे पण सेम आहेत, 100 रुपयाला 5 किलो, म्हणजे 20 रुपये किलो. कांदे घ्या किंवा बटाटे घ्या. गाळा नंबर जे 113. सर्व किरकोळमध्ये मिळेल तुम्हाला, किरकोळ रेटमध्ये. आता इकडे कणसं आहेत, आणि हे तुम्हाला 400 रुपयाने किती किलो आहे याच्यामध्ये? ते 35 किलो 400 रुपयाने मिळणार. 35 किलोची गोणी आहे पूर्ण. ही तुम्हाला पूर्ण गोणी 400 रुपयाला मिळेल, म्हणजे एक 10-12 रुपये किलोने तुम्हाला ही कणसं मिळणार आहेत. आणि ही सर्व कणसं आहेत ती नाशिकची कणसं आहे, म्हणजे बाहेरचे नाही. अमेरिकन कॉर्न वगैरे कसं स्वीट कॉर्न नाही आहे हे. बघा इकडे मोठा माल आहे, तो कसा आहे 450. आणि इकडे
ते बारीक दाणे होते त्या कणसाचे आणि हे मोठ्या दाणेवाली कणसं आहेत ही पण नाशिकचीच आहेत आणि हा तुम्हाला 450 रुपयाने मिळेल. सेम माल सेम आहे 35 किलो. बघा वजन सेम भरेल 35 किलो पण चांगला माल म्हणतात दादा इकडे. हे मशरूम आहेत 200 ग्रॅम मशरूम आहे 40 रुपयाला तुम्हाला मिळतील. आपले टोमॅटोची आवक भरपूर आहे त्यामुळे रेट पण कमी आहे टोमॅटोचा. 10 ते 12 रुपये किलो रेट आहे होलसेलमध्ये टोमॅटोचा. घ्याल तसं आहे क्वालिटीवर आहे. 15 रुपयेवाले पण आहेत आणि 20 रुपयेवाले पण टोमॅटो आहे पण क्वालिटीवर आहेत म्हणजे तुम्ही घ्याल तशी. आणि इकडे बघा गाड्या भरण्याचं काम सुरू आहे. जे होलसेलमध्ये माल घेऊन आता चाललं आहे विकायला आपापल्या एरियामध्ये. बऱ्याच गाड्या लागल्या तशा इकडे आणि हे पालेभाज्यावाले पण इकडे बाहेर असतात ह्या साईडला. पालक कशी आहे 20 रुपये जोडी आहे पालकची. तर ठीक आहे मित्रांनो असं आहे हे कल्याण FMCचं भाजी मार्केट. इथे होलसेल रिटेल दोन्ही प्रकारच्या भाज्या तुम्हाला मिळतात. बघितलं होलसेलमध्ये पण आहे रिटेलमध्ये पण आहे. रेट पण मी तुम्हाला सांगितलं होलसेलवाले पण सांगितले रिटेलवाले पण सांगितले. पॅकिंग करून ठेवलेलं असतं पाठीमध्ये 10 किलोपासून ते 35-40 किलोपर्यंतचं असतं पॅकिंग. ठीक आहे मित्रांनो तुम्हाला हा कल्याणच्या FMC मार्केटमधल्या भाजी मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर बाय बाय.